खरबसा पोळो रेडी। नमस्कार। सगळ्यात आधी नूतन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। हे यंदाचं वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं आणि चमचमीत जेवण खायला मिळेल असं तुमचं नक्की जावो। खरं म्हणजे आपण पाडव्याला करतो, आपला जो नववर्ष आहे तो पाडव्याला सुरू होतो, पण ओव्हरऑल ग्लोबली आपण 1 तारखेला साजरा करतो। आज मी जी तुमच्यावर रेसिपी शेअर करणार आहे ना, ती कोंकणी रेसिपी आहे आणि कोंकणी लोक ब्रेकफास्ट मध्ये खूप व्हरायटीचे डोसे बनवतात। तर आज आपल्याला बनवायचा आहे खरबसा पोळो म्हणजेच डोसा, पण वेगळ्या पद्धतीचा, चटपटीत असा। कसा करायचा चला बघूयात। खरबसा पोळो करण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचं काय प्रमाण आहे ते बघूया। इथं बघा, ह्या वाटीनं मी अंदाज घेतलाय 1 वाटी उडीद डाळ आणि ह्याच वाटीनं 2 वाटी आपल्याला डोसा राईस घ्यायचा आहे। आणि हे छान स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथी दाणा, हे सगळं 2-3 पाण्यातनं धुवून जवळपास 7 ते 8 तास छान भिजवायचं, वाटायचं। वाटल्यानंतर फर्मेंट करायला ठेवायचं। पण वाटताना त्याच्यात काय काय घालायचं ते सांगते। सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, ह्या बेडगी मिरच्या आहेत, 7-8 मिरच्या, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा काळे मिरी। ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं डोसाचं जे बॅटर आहे ते खूप टेस्टी होणार आहे, खूप यमी होणार आहे। आणि हे मी तुमच्यासाठी ऑलरेडी पीठ करून आणलेलं आहे। आता इथं बघा, हे चांगलं थंडी असलं तरी 7-8 तासानंतर इतकं छान असं फर्मेंट झालेलं आहे। हे बघा, जाळीदार असं पीठ तयार झालंय। आता आपण खरबसा पोळो काढायचा आहे, पण डोसा काढायच्या आधी ह्याच्याबरोबर चटणी सुद्धा एकदम मस्त करायची आहे। त्याचं नाव आहे कोथिंबीरी चटणी। आता आमच्या इथे कसं आहे ना, धण्यालाच कोथिंबीर म्हणतात, म्हणजे कोथिंबीरीच्या बिया म्हणजे धणे, पण त्याला म्हणतानाच आपण कोथिंबीर म्हणतो, पण त्याचं खरं मराठीमध्ये त्याला धणे म्हणतात। आता त्याचं प्रमाण दाखवते। आता कोथिंबीरी चटणीसाठी साहित्य पण अगदी सोपं आहे। हे बघा, 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आपल्याला, छान फ्रेश। त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 सुक्या बेडगी मिरची, अगदी छोटासा कुडका आपल्याला चिंचेचा घालायचा आहे, 1 चमचा धणे, हेच ह्यालाच कोथिंबीर म्हणतात। आणि त्याच्यानेच आपली चटणी इतकी छान होणार आहे। चवीपुरता मीठ। आणि आता हे मी छान गंध असं वाटून आणते। अशी मस्त गंध चटणी वाटून आणायची। आता छान खमंग अशी आपण ह्याला फोडणी देऊया। आता खमंग अशी फोडणी द्यायची, जास्त काही नाही आपल्याला करायचं। तेल गरम करूया। तेल गरम झालंय, मोहरी, हिंग आणि गॅस बंद। मस्तपैकी चटणीवर फोडणी। आता ह्या पिठामध्ये आपण मीठ घातलं नाही, मीठ घालूया। फर्मेंट झाल्यानंतर डोसा काढतो ना, तेव्हा मीठ घालायचं। हे छान आता मिक्स करून घेऊया। आता हा जो खरबसा पोळो आहे, ह्याच्याबरोबर जी ही मी कोथिंबीरची चटणी केली, ह्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता, पण ह्याला जी खरी चव आहे ती धण्याची, मोहरीची आणि हिंगाची आहे। त्यामुळं तो जो रियल फॉर्म्युला आहे तो चेंज करू नका। पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या फोडणीमध्ये 4 कढीपत्त्याची पानं टाकली तरीही चालेल। आता हा जो खरबसा पोळो आहे, यासाठी हा भिडाचा तवा घेतलाय मी। ह्याला पहिला आपल्याला सीझन करून घ्यायचंय। मी काय करते, नेहमी तेल लावून ठेवते। आता काय करायचं, थोडंसं अजून तेल याच्यावर पसरवायचं आणि एक पाण्याचा हापका मारायचा। हा पुसून घ्यायचा।
आता आमच्याकडे कसं आहे ना, की मोस्टली डोसा वगैरे काढताना लोणी किंवा तूप वापरलं जातं. तुमच्याकडे तुम्हाला जर व्हेजिटेबल ऑइल किंवा सनफ्लॉवर ऑइल तुम्हाला आवडत असेल तर ते वापरलं तरी चालेल किंवा घाण्यावरचं तेल वापरलं, शेंग तेल वापरलं तरी चालेल. पण मला हा जो डोसा आहे ना, तो छान लोण्याने भाजला तर जास्त आवडतं. तर मी आता लोण्याचा वापर करून हा डोसा काढणार आहे. तर इथं काय करायचं, खूप पातळ नाही, खूप जाड नाही. हा, लक्षात ठेवा. आपण मसाला डोसा काढतो तेवढा पातळ पण नाही काढायचा. आणि पोळो आहे हा, त्याच्यामुळे जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. आणि हे असं घरगुती लोणी जे आहे ते घालायचं. मस्त डोसा होतो हा, खरबसा पोळा, चमचमीत चटपटीत असा. आणि हे जे आहे ना, आपण एरवी कसं प्लेन करतो ना, तसं प्लेन नाही करायचं, हे असंच ठेवायचं. हे रिंग्स पाहिजेत आपल्याला, लक्षात ठेवा. हा छान होऊ दे. हे बघा, असं सीझन केला ना की एकदम इझिली निघतो. हे बघा, छान क्रिस्पी होऊ दे. येस. तर ह्याच्याबरोबर मस्तपैकी ही चटणी, खरबसा पोळो रेडी. छान क्रिस्पी होतात हे डोसे. आणि ही अशी मस्त यमी चटणी. एक नंबर भारी झाले. यम. चमचमीत चटपटीत असा हा खरबसा पोळो आमगेल कोंकणी रेसिपी रेडी असा. तुमका आवडतली हे म्हाका गॅरंटी असा. आवडल्यार लाईक कराची, शेअर कराची आणि सबस्क्राईब करच्याक अजिबात विसरू नका. काय, विष्णू मनोहर मास्टर रेसिपीज. आता मी हा डोसा एन्जॉय करणार आहे. तुम्हाला जर खायचं असेल तर घरी बनवावं लागेल आणि करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आणि आवडल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. किंवा आवडला नाही तर का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चलो बाय.